नमस्कार, मी आहे गौरी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत तिखट पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते. इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप पुदिन्याची पानं घेतलेली आहे. पुदिना हे आपल्याला थोडं कमीच घ्यायचं आहे, अर्धा कप घ्यायचा आहे. त्याच्या दुपटीने मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर मी ती 1 वाटीवर जास्त टाकलेली आहे. इथे 3 ते 4 अद्रक टाकणार आहे मी. इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. तिखट तुम्ही गरजेनुसार टाकू शकता. थोडंसं पाणी ॲड करून याची तयार पेस्ट केलेली आहे. तयार पेस्ट एका बाउलमध्ये घेऊन त्यावर ठेवून आपण चाळून घेणार आहोत. ही जी पेस्ट आहे जे आपण चाळून घेतली आहे त्याला खूप छान स्वाद येतो, म्हणून मी याला चाळून घेणार आहे. इथे मी हळूहळू पाणी टाकते. आणि याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून त्याचं पाणी सगळं व्यवस्थित काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी ते सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता इथे मी पुन्हा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. यामध्ये मी एक चमच लिंबाचा रस टाकलेला आहे. तुम्ही जर लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता. यामध्ये आता मी काळं मीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकते. आता मी याच्यामध्ये 1 चमच धना पावडर टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही जिरं तव्यावरती फ्राय करून त्याची पूड करून 1 चम्मच टाकू शकता. त्यानेही खूप छान चव येते. आता मी ते पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. यामध्ये आता मी 2 चम्मच पाणीपुरी मसाला टाकते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तयार आहे पाणीपुरीचं तिखट पाणी. यामध्ये आता मी 2 आईस्क्रीम टाकून याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. गरमागरम रगड्यासोबत तिखट पाणीपुरी घालून सर्व करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.